जय जय स्वामी समर्थ. अरे बाळा, आज जर तू उदास असशील, दुःखी असशील, मार्ग सापडत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांनी दाखवलेला असा मार्ग जो अंधारातही उजेड देतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आध्यात्मिक प्रेरणा या यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण पाहणार आहोत उदास मनाला मिळालेला मार्ग. एका छोट्या गावात विठ्ठल नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती हलाखीची होती. शेती होती पण उत्पन्न नव्हते. कर्ज वाढत चालले होते. घरात रोज तणाव, आई वडिलांच्या डोळ्यात चिंता आणि स्वतःच्या मनात प्रचंड गोंधळ होता. एकेकाळी हसतमुख असलेला विठ्ठल आज पूर्णपणे उदास झाला होता. ना झोप लागत होती, ना जेवण जात होते. मनात एकच प्रश्न घोळत होता, माझं आयुष्य असंच संपणार का? एक दिवस संध्याकाळी तो एकटाच शेतात बसला होता. सूर्य मावळत चालला होता. आकाशात लालसर छटा पसरल्या होत्या. त्या शांततेत त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात त्याला आजोबांनी लहानपणी सांगितलेले शब्द आठवले. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव. एवढ्याने समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट धर. विठ्ठलने हळूच डोळे मिटले. पहिल्यांदाच मनापासून म्हणाला, स्वामी समर्थ. त्या क्षणी काही चमत्कार घडला नाही, पण मन थोडंसं हलकं झालं. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी, शांत, करुणामय चेहरा आला. डोळ्यात अपार माया होती आणि गंभीर पण प्रेमळ आवाज होता. बाळा, काळजी करू नकोस. तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. सकाळी उठल्यावर विठ्ठलच्या मनात एक वेगळाच धीर होता. त्याने ठरवलं, आज अक्कलकोटला जायचं. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर स्वामींच्या समाधीसमोर बसताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू वेदनेचे नव्हते, ते होते विश्वासाचे. तेवढ्या तिथे बसलेले एक वृद्ध बाबा त्याला म्हणाले, बाळा, समस्या देवाकडे घेऊन येऊ नकोस, तर स्वतःला देवाकडे सोपव. हे शब्द विठ्ठलच्या काळजात उतरले. परत आल्यावर त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाले. कर्ज एकदम फिटलं नाही, पण मार्ग दिसायला लागला. एक छोटी संधी मिळाली, मेहनत वाढली, विश्वास दृढ झाला. आज तोच विठ्ठल इतरांना सांगतो, स्वामी संकट काढून टाकत नाहीत, पण संकटातून बाहेर कसं जायचं ते शिकवतात. जर आज तुम्ही उदास असाल, दुःखी असाल, मार्ग सापडत नसेल, तर फक्त एवढंच करा, स्वामी समर्थांचं नाव घ्या. कारण स्वामी कधीही पाठ फिरवत नाहीत. बाळा, तू हरलास असं वाटत असेल, पण माझ्यावर विश्वास ठेवलास तर मी तुला कधीही सोडणार नाही. आज हजारो लोक फक्त स्वामींचं नाव घेतल्यामुळे उभे राहिले आहेत. जर आज तुमचं मन दुखावलेलं असेल, तर कमेंटमध्ये फक्त लिहा, स्वामी समर्थ. हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोचवा.